तुम्ही सगळे मजेत ना? तर बेल्जियम ट्रिपच्या ह्या 3rd नंबरच्या पार्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तसं तर एकाच व्लॉगमध्ये सगळं काही दाखवून मोकळी झाले असते, पण काही मेमरीज असतात, काही गोष्टी असतात ज्या की म्हटलं थोडा काही होणं तुमच्यावर शेअर मला करता येतात. मग हरकत नाही, व्लॉग जरी मोठे झाले तर मग म्हटलं 6-6 मिनिटाचे 10-10 मिनिटाचे व्लॉग का होईना तुमच्यापर्यंत शेअर करता येतील. आणि एक व्लॉग बनवणं मुश्किल होतं, पण तरीही 3 व्लॉग झाले. हरकत नाही, तुम्हीही एन्जॉय करा आणि मी हे एन्जॉय करेल आणि इथल्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न असेल. तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलंच की आम्हाला बेल्जियममधली जी ब्रुज सिटी आहे तर ती बघायला जायचं होतं. तर पहिल्यांदा मी इथं आलेले आहे. बेल्जियमचे खूप 2-3 व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, पण आम्ही दुसऱ्या लोकेशनला गेलेलो होतो, या लोकेशनला आलेलो नव्हतं. पण ही सिटी खरंच खूप सुंदर आहे, फेरीटेल आहे आणि बघण्यासारखी आहे. त्याच्यामुळं हे बघण्याचं खूप दिवसापासून प्लॅन होता. आणि तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच की इथं मूवी आहे पीके, तर त्या मूवीमधले जे सीन आहे बऱ्यापैकी इथं शूट झालेले आहे, तर तेही तुम्हाला दाखवेल. तर खूप सुंदर अशी ही सिटी आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे, तर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका. ब्रुज सिटी फुल एक्सप्लोर करायची असेल ना तर खूप सारा वॉकही करावा लागतो, पण मला प्रेग्नन्सीमुळे जास्त वॉक करणं पॉसिबल नव्हतं. पण जमेल तसं मी प्रयत्न करत होते की जेवढं जमेल तेवढं आपण हळूहळू वॉक करूया आणि इथल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. खरं तर ही सिटी पहिल्याच काही मिनिटामध्ये जाणवलं की ही ऑर्डिनरी अशी सिटी नाही आहे, ही लिटरली एक फेरीटेल मधली एक जागा आहे. सगळीकडे कोबले स्टोन स्ट्रीट आहे, सुंदर अशा ओल्ड बिल्डिंग्स आहे, कॅनल्स आहे, छोटे ब्रिज आहे. हे सगळं तुम्हाला मी दाखवेलच. छोट्या ब्रिजमुळे आहे ना ते एवढं सुंदर दिसत होतं. आणि चर्च वगैरे हे सगळं खूप सुंदर आहे. आणि हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स सुद्धा या सिटीला खूप आहे, कारण ही सिटी ट्रेड, स्पेशली क्लोथ ट्रेड आणि पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी खूप फेमस होती. म्हणून अजूनही जुन्या काळातली जी वाईब आहे ना ती इथं मेंटेन केलेली दिसते. मी ही सिटी फिरताना खूप फोटोज काढले. प्रत्येक कॉर्नर एवढा भारी होता, कारण प्रत्येक गल्ली इतकी सुंदर होती की पॉईंट स्किप करायची इच्छाच होत नव्हती. ब्रुजला अनेक लोक वेनिस ऑफ द नॉर्थ असंही म्हणतात, कारण इथे कॅनल्स आहे, बोट चालतात, दिसताना ते एकदम रोमॅन्टिक आणि सिनेमॅटिक फील देतात. हे तुम्हाला सगळं मी व्लॉगमध्ये दाखवेलच. तर त्याआधी मी तुम्हाला ज्या प्लेसवर मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे किंवा जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, तर इथली ही सगळ्यात फेमस अशी जागा आहे, पॉईंट आहे. त्याला म्हटलं जातं ब्रुज मार्केट स्क्वेअर. याला ग्रँड प्लेस असं सुद्धा म्हणतात. आणि दिस प्लेस इज ॲब्सोल्युटली स्टनिंग. इथे तुम्हाला मिडिवल बिल्डिंग्स, कलरफुल हाऊस आणि खूप सारे क्यूट कॅफेज पाहायला मिळतात. खरं तर कॅफेमध्ये गेलात तर जेवण खूपच महाग मिळतं, पण मग ज्यांना आवडतं आणि वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर त्यांनी नक्की तिथं व्हिजिट करावं. पण खूप सुंदर अशी ही जागा आहे. लोक इथं खूप एन्जॉय करतात ह्या जागेवर येऊन. या सिटीमध्ये खूप सुंदर असे चॉकलेटचे शॉपसुद्धा आहे, वॉफलचे शॉप आहेत, कोझी असे कॅफेज आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण इथलं सगळ्यात फेमस असं बेल्जियन वॉफल, जे सगळ्यांनी एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे. एवढं यम्मी आणि एवढं मस्त लागतं ना, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. आणि इथं हे येऊन खाणं, आणि कारण इथला जो आसपासचा जो सराउंडिंग आहे ना तोच एवढा भारी वाटतो ना, त्याच्यामुळे हे इथं येऊनच खायला मजा येते. तुम्ही आता ज्याचा आवाज ऐकताय ना
तो आहे बेल्फ्री ऑफ ब्रुज. हा एक आयकॉनिक टॉवर आहे ब्रुजेस सिटीमधला. तर आपल्याला पूर्ण सिटी जर एक्सप्लोर करायची असेल तर तुम्ही बस टूरसुद्धा घेऊ शकता. आता माझ्या केसमध्ये जास्त वॉक करणं पॉसिबल नव्हतं, तर आम्ही ही बस टूर बुक केली होती. कारण एवढं वॉक करून एवढी सिटी फिरणं पॉसिबल नाही, पण वॉक केल्यानंतर खूप सारे पॉईंट्स आपल्याला छान आपल्याला पॉईंट्स कवर करता येतात. पण काही माझ्यामुळं आम्ही बस टूर घेतली होती. आणि त्याच्यामध्ये बेस्ट पार्ट म्हणजे एवढा भारी होता, इतकी इंटरेस्टिंग होती की इथं ऑडिओ गाईड सिस्टीमसुद्धा होती त्या बसमध्ये आणि फुल हिस्ट्री ते एक्सप्लेन करत होतं. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीची लँग्वेज इथं तुम्ही सिलेक्ट करू शकतात. एक्झाम्पल इंग्लिश, डच, फ्रेंच आणि सगळ्यात सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे इथं महत्त्वाची होती की हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून इथली ह्या सिटीची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये ऐकू शकतात.
असा होता आमचा हा बेल्जियममधला ब्रुजेस सिटीमधला हा एक दिवस, एक विकेंड, जो की मी तुमच्यावर शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आवडलाच तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण अशाच छान छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.